तुम्ही जर नुकतेच रिटायर झाला असाल आणि तुम्हाला तुमच्या पी-एफ मधनं किंवा सेव्हिंग मधनं असं गृहीत धरा की 60 लाख रुपये मिळाले. आता या पैशातून पुढचं आयुष्य जगण्यासाठी तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. एक ऑप्शन आहे की ते पैसे घ्यायचे, एफ-डीत ठेवायचे किंवा पोस्टात ठेवायचे आणि त्याच्यावर 7% व्याज आपल्याला मिळेल आणि त्याच्यावर आपण जगायचं. जर हे व्याज आपण घेतलं तर साधारण 60 लाखाला तुम्हाला 35,000 रुपये महिना असं इन्कम सुरू होईल. मात्र तुमची मुद्दल जिथल्या तिथेच राहील. 10 वर्ष तुम्ही त्या व्याजावर जगले तरी पण तुमचे 60 लाख 60 लाखच राहतील. त्याऐवजी तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये एस-डब्ल्यू-पी केली, ते 60 लाख रुपये एक रकमी टाकले आणि त्यातून पॅसिव्ह इन्कम सुरू केलं 6%नी, विच इज व्हेरी क्लोज टू दी एफ-डी रेट, तर तुम्हाला महिन्याला 30,000 मिळतील. पण तुमच्या मुद्दलीत देखील 6%नी वाढ होईल आणि असं 10 वर्ष केल्यानंतर तुमच्याकडे 1 कोटीपेक्षा जास्त उरलेले असतील. हे पैसे एफ-डीत ठेवायचे, पोस्टात ठेवायचे का म्युच्युअल फंडमध्ये, हा निर्णय तुमचा आहे. परंतु 10 वर्षाचा कालावधी जर तुमच्याकडे असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो की म्युच्युअल फंडमध्ये रिस्क 0% आहे. कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे, कसे आपल्याला पैसे मिळतील याचे डिटेल्स हवे असतील तर माझ्या बायोमध्ये जा आणि तो एन्क्वायरी फॉर्म भरा. मी तुमची मदत करीन टू लिव्ह ऑन अ पॅसिव्ह इन्कम.